नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. युक्रेनच्या युद्धभूमीवरून रोमानियाहून विद्यार्थी अखेर मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर पालक विद्यार्थ्यांची भेट झाली. मुंबईच्या महापौरांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. युद्धभूमीतून परतलेल्या मायदेशी परतलेल्या या विद्यार्थ्यांचं त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अचानकपणे जी परिस्थिती निर्माण झाली युक्रेनमध्ये, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. कारण अतिशय शक्तिशाली असा हल्ला रशियाकडून युक्रेनवर चढवण्यात आला. या पार्श्वभूमीवर हजारो विद्यार्थी जे भारतीय विद्यार्थी आहेत ते युक्रेनमध्ये अडकून पडलेले होते. अजूनही अनेक जण तिथे अडकून पडलेले आहेत. पण अखेर अनेक अडचणींचा सामना करत ही मुलं आधी रस्ते मार्गानं आणि त्यानंतर आता विमानानं मायदेशी परतत आहेत. एक एक विमान देशात दाखल होत आहे. या सगळ्यांच्या भावना सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा मुंबई विमानतळावर हे सगळेजण पोहोचले तेव्हा स्वाभाविकपणे आपल्या मायदेशी पाऊल ठेवल्यानंतर सगळ्यांच्या भावना ह्या निश्चित आनंददायी असतील. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असेल. कारण युद्धभूमीवर अतिशय संकटात घेरल्या गेलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस होती. अजूनही हजारो विद्यार्थी असे आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाहीये. त्यांना भारतात यायचं आहे. पण आज ज्यांना इथे येण्यात यश मिळालं त्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेलं असणार. भाजपच्या खासदार पूनम महाजन या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोहोचल्या. पियुष गोयल सुद्धा मुंबई विमानतळावरती पोहोचले. दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. मुंबई विमानतळाच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं दिसलं. बिल्कुल थी और जरा भी दिक्कत नहीं हुई. और विद्यार्थी जे आहेत ते भारतामध्ये परत आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचं आणि राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि हे भाजपचे कार्यकर्ते मोठी घोषणाबाजी जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर युक्रेनमध्ये युद्धस्थिती आहे आणि याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आलेला आहे. खरं तर वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी मुंबई विमानतळावरती आलेले आहेत की त्यातच अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन जे आहे ते राष्ट्रवादी आणि भाजपकडनं सुरू झालेलं आहे. विमानतळावरती दोन्ही बाजूनं घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बाजूला वा. Sorry? Which course you are pursuing? Medical course. Medical. When did you go from here, from India? We went in June last year. Okay, okay. So when you got to know हालात किस तरह की बने हैं, परिस्थिति क्या है? Why are you pursuing there? Air India was the flight. Sorry? Which course you are pursuing? Medical course. Medical. When did you go from here, from India? We went in June last year. Okay, okay. So when you got to know हालात किस तरह की बने हैं, परिस्थिति क्या है? Sir, we were in extreme western part, so there was no such situations or worsening situation. But in Kharkiv, Kyiv, there are and Odessa, nearby seas and nearby borders of Russia, there is situation is very worse. And students are living underground in bunkers area, and they are not. They are very scared of everything, and they need to be rescued soon. So I wish Indian government help them also as they helped us. Thank you. So a war-like situation was created. Did you think about coming back at that time only, or you thought? So actually, university was not giving such any statement, and we were. मायदेशी परतलेल्या या विद्यार्थ्यांच्या भावना आपण ऐकल्या. वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांनी अखेर मायदेशी पाऊल ठेवलं आणि त्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण इथं सुद्धा राजकीय नेत्यांनी आपापलं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आपापल्या
राजकीय भूमिका तिथं सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले. मुंबईच्या महापौर इथं पोहोचलेले आहेत, भाजपच्या खासदार नेते तिथं पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय. अतिशय संकटामध्ये सापडलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर मायदेशी आणण्यामध्ये यश आलेलं आहे, पण अजूनही मोठ्या संख्येनं विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती गेल्या 3 दिवसांपासून युक्रेनमध्ये आहे. रशियानं हल्ला चढवल्यानंतर अनेक शहरांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा वेळी युक्रेनमधले जे एअरपोर्ट्स आहेत ते एअरपोर्ट्स बंद करण्यात आलेले आहेत. अनेक एअरपोर्ट्सवर बॉम्ब वर्षाव झाला, त्याच्यामुळे ते एअरपोर्ट्स बंद करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अनेक वाहनांची सुद्धा नासधूस झालेली आहे. मार्शल लॉ लावण्यात आलेला आहे युक्रेनमध्ये. अशा परिस्थितीत या सगळ्या मुलांना जीव मुठीत धरून बाहेर पडावं लागलं आणि आपल्या मायदेशी परतण्यासाठी त्यांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले. इंडियन गवर्नमेंट में तो हम शक कर ही नहीं सकते, क्योंकि विदेश में जो है वो घर तो जरूर आएगा. तो हमें डर तो जरूर बिल्कुल नहीं था. हाँ, एक सुबह जब खारकीव पे बम फटे तो हमें था कि यार अब क्या होगा, हम वापस कैसे आएंगे. लेकिन हमें था कि हमारी सरकार कुछ ना कुछ तो कर ही लेगी यार, हम भारत से हैं, हम कभी ना कभी मतलब वापस तो जरूर आएंगे. तो हाँ, डर का माहौल था. कुछ न्यूज पे कुछ कभी कभी लोग पैनिक कर जा रहे थे, उसमें क्या कोई गलती नहीं है क्योंकि भगदड़ जैसी सिचुएशन हो चुकी थी. लेकिन सब बहुत अच्छा था. बहुत रिलैक्स दिख रहे थे. फीलिंग है कि सर हमारे लिए टाइम दे रहे हैं और हमको रेस्क्यू कराने के लिए इतना बड़ा स्टेप लिया सर ने. तो मेरे लिए तो बहुत बड़ी बात है ये चीज कि सर आए, हमें रेस्क्यू किया. और हम तो साधारण नागरिक हैं, अब सर आए, हमको रेस्क्यू किया, बहुत अच्छा लगा. जब से ये क्राइसिस शुरू हुआ, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी लगातार चिंता में थे कैसे हमारे सब भाई बहन, हमारे बच्चे, हमारे नागरिक सुरक्षित देश में जल्द से जल्द वापस आ सके. हमें निरंतर हमारे फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर संपर्क साधे हुए थे सभी देशों के साथ, रशिया, यूक्रेन और आसपास के सभी देश, सबके साथ उनकी बातचीत चल रही थी और पूरे रूट्स बनाए गए. सभी स्थानों पे हमारे एम्बेसी के ऑफिशियल्स पहुंचे, हेल्पलाइन एकदम एक्टिवली काम करी और संतोष की बात है कि सुरक्षित आज हमारे 219 बच्चे, भाई बहन, साधारणतः सभी स्टूडेंट्स हैं, अधिकांश बेटियां हैं, वो सब सुरक्षित आई हैं. प्रधानमंत्री मोदी जी ने मुझे विशेष मुंबई भेजा कि मैं इनका स्वागत करूं, इनकी देखरेख करूं. जहाँ से हम आए हैं वहीं से हमें वहाँ का हमारे ग्रुप से हम कनेक्टेड थे. सो उन्होंने हमें पल पल मीन्स एवरी टाइम सिचुएशन से वाकिफ रखा था. सो इंडियन एम्बेसी के द्वारा भी हमारा जो भी उनका नोटिस आता था वो हम पे डायरेक्ट पहुंचता था. ज्यादा लाइक इवन हम लोग को हॉस्टल्स के लिए ये बोला गया कि हम लोग को हॉस्टल्स पूरे रूम खाली करने हैं. तो मेरे सारे रूममेट्स इंडिया आ चुके थे. सो मुझे सारा लगेज उनका पैक करके नीचे स्टोर रूम में सेव करना था, बिकॉज जो रेफ्यूजीज आते पूरे कैपिटल वगैरह से वो लोग हमारे हॉस्टल में रुकते. तो लाइक वो हमारे लिए बहुत ही हेक्टिक था. तो जूनियर्स वगैरह जितने भी थे, सीनियर्स, सब ने काफी हेल्प आउट करके लाइक हम लोगों को किया. और लाइक फिर इंडियन एम्बेसी ने भी बहुत कुछ हेल्प किया हम लोगों को. और फिर हम लोग एयरपोर्ट पे जब आए यहाँ पे बॉर्डर के पास में रोमानिया के, तो वहाँ पे 6 and 7 आवर्स हम लोग को लगे प्रोसेस में, पासपोर्ट पे जो स्टैंप वगैरह लगना था हमें क्रॉस करने के लिए बॉर्डर. बट आफ्टर अराइविंग इट वाज लाइक सब कुछ बहुत ही क्लियर था. गवर्नमेंट हमारे लिए बहुत ज़्यादा अच्छे से उन्होंने हमें वेलकम किया. बहुत अच्छा लगा. यूक्रेनियन गवर्नमेंट ने भी बहुत सपोर्ट किया. इंडियन गवर्नमेंट तो है ही फिर सपोर्ट के लिए. सो सब जल्दी जल्दी जैसे भी हुआ हो गया. बट वही है ना, जान बच गई तो एवरीथिंग दैट एंड्स वेल, तो इज गुड. कई कंट्रीज के लोग वहाँ अटके हुए हैं, आपके दोस्त भी होंगे कुछ जानने वाले. लेकिन क्या इंडिया ने बेहतर तरीके से चीज़ों को मैनेज किया अपने लोगों को ला पाने में, या बाकी कंट्रीज भी इसी तरीके से कर रही हैं? एग्जैक्टली. मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं जो कि और कंट्रीज से, बट आई थिंक इंडिया वॉज द क्विकेस्ट टू अरेंज ऑल द डेफिनेट थिंग्स टू ब्रिंग अस बैक.